नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी किरण कारेगावकर मटेरा कंपनीच्या वतीने आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या कापूस पिकाचे अवशेष रोटावेटरच्या सहाय्याने जमिनीमध्ये गाडण्याचा प्रयत्न करत आहोत. तर यासाठी आपण रोटावेटर किंवा कॉटन श्रेडर याचा उपयोग करावा. कापूस पिकाचे अवशेष जमिनीत गाडल्यामुळे तर जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीचा सेंद्रिय कार्ब वाढण्यास मदत होतो आणि जमिनीमधील जीवाणूला आपणास जे खाद्य असतं ते खाद्य मिळतं आणि परिणामी जमीन सुपीक होते आणि जमीन भुसभुशीत होते. तर आपणही आपल्या कापूस पिकाचे अवशेष जमिनीत गाडून जमीन सुपीक करण्यास मदत करावी आणि परिणामी जमिनीला जे लागणारं खाद्य जीवाणूला ते यातून मिळतं. जमीन तुमची कालांतराने भुसभुशीत राहून जमिनीला आरोग्यदायी अशी जमीन, सशक्त जमीन यातून तयार होते. आपण कॉटन श्रेडर किंवा रोटावेटर याच्या सहाय्याने कापूस पिकाचे अवशेष जमिनीत गाडण्यास मदत करावी. धन्यवाद.